नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो शेवटपर्यंत? व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आज अहमदाबाद इथं एअर क्रॅशमध्ये 200च्या वर आपलेच भारतीय नागरिक अपघाताला सामोरे गेलेले आहेत. तर त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण एक अर्धा मिनिटासाठी उभं राहूया. ओम शांती. अगोदर बंद करूया. आपल्या नेहमीच्या 2 सूचना मी परत एकदा देते. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे जे फोन्स आहेत ते सायलेंट मोडवर टाका किंवा स्विच ऑफ करा. आणि कुणाही ज्येष्ठ नागरिकांना समजा जमत नसेल तर गोविंद आहे, मी आहे इथे, तर आम्ही तुम्हाला करून देऊ. सायलेंट करते. नमस्कार. रामायण परंपरा, अभिजात आणि प्रादेशिक अर्थात बहुरूपी रामकथा. तुम्हा सगळ्यांचं गेली 1.5 वर्ष मी या वाक्याने स्वागत करते आणि मला असं म्हणून स्वागत करायची सवय लागली आणि मला हे दुःख होतंय की पुढच्या महिन्यापासून हे वाक्य बोलून मला तुमचं स्वागत नाही करता येणार. पण याचा खूप मोठा आनंद आहे की या निमित्ताने एक उत्तम व्याख्यानमाला तुमच्या समोर सादर झाली आणि अण्णांचा आशीर्वाद सतत यावेळी आपल्या पाठीशी होता. अगदी पहिल्यांदा अरुणाताईंनी मला जेव्हा सांगितलं की असा असा एक कार्यक्रम आपल्या डोक्यात आहे आणि त्याचं सूत्रसंचालन तू करावंस, तेव्हा कुणीही होईल तशी मीही नर्वसच झाले होते. पहिल्या दिवशी आले तेव्हा तो चेहऱ्यावरती माझा जाणवत होता नर्वसनेस. पण मी अरुणाताईंना पाहिलं आणि वाटलं की अरे या आहेत ना आपल्यासोबत. आणि मग मी मंचाकडे आले आणि हे बघितलं तेव्हा मला वाटलं अरे दोन्ही रामचंद्र आहेत आपल्या पाठीशी आणि मग या तिघांचाही आशीर्वाद आहे तर मग मी माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे आणि हे काम मी केलंच पाहिजे. तर तसं या कामाला आम्ही सुरुवात केली. केंद्राने या कामाला सुरुवात केली याचं कारण असं आहे की रामकथेचं बहुरूपित्व आपल्या समोर यावं. फक्त त्याची प्रादेशिक विविधता नाही तर या निमित्ताने आपल्याला हे कळून येतं की भारतीय समाज हा इतका सकस समाज आहे की एका माणसाने एक महाकाव्य लिहिलं पण त्याच्यानंतर ते महाकाव्य आपण इतक्या स्मृतींमध्ये जपून ठेवलं, इतक्या स्मृती आपण तयार करू शकलो आणि त्या फक्त रामकथेच्या नाही तर त्या बरोबरीने अनेक सांस्कृतिक संदर्भांच्याही स्मृती आपण त्या निमित्ताने जपू शकलो. तर हे समाज म्हणून आपलं वेगळेपण आणि हे या व्याख्यानमालेतून अधोरेखित झालं. त्यामुळे केंद्राचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला असं मला वाटतं. केंद्राच्या या व्याख्यानमालेला खूप उत्तम वक्ते लाभले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फक्त एक उपक्रम डोक्यात असून होत नाही, तो प्रभावीपणे पोचवायचा असेल तर तसे वक्ते पाहिजेत. तर अनेक विद्वान आम्हाला लाभले की ज्यांनी हा उद्देश पूर्ण करण्यासाठी इथे येऊन तशा प्रकारची मेहनत घेतली आणि तशा प्रकारचे विषय आपल्या सगळ्यांसमोर ठेवले. तर यांचं काय योगदान आहे तर आपल्याला माहिती आहे रामकथा समुद्रासारखी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली उडी माराल तर बुडाल. तर या व्याख्यात्यांनी केलं काय तर त्यांनी आपल्याला एक उतार करून दिला या महासागरात प्रवेश करण्यासाठी. आणि म्हणून अमीर खुसरो म्हणतो की खुसरो दर्या प्रेम का, तर मी त्यांची माफी मागून म्हणते खुसरो दर्या राम का उलटी वाकीदार, जो उतरा सो डूब गया जो डुबा सो पार. आणि या सगळ्या व्याख्यात्यांनी स्वतःला बुडवून घेतलं आणि आपल्याला एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती नेलेलं आहे. त्यामुळे सर्व व्याख्यात्यांचं, विद्वानांचं मी इथे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते, आभार मानते की त्यांनी इथे येऊन आपल्या सगळ्यांना संबोधित केलं आणि हे व्याख्यान मला आपल्या समोर ठेवले. आता आजच्या या सत्राबद्दल तर आज गीत रामायण आणि उद्या ही गीत रामायण हाच विषय घेऊन आपण त्याचे 2 पैलू बघणार आहोत आणि 2 बहुप्रतीक्षित व्याख्याते असं मी म्हणेन. कारण पहिल्या व्याख्यानापासून हे विचारणा चालू होती की तुम्ही दोघं कधी बोलणार. त्यामुळे आज हे बहुप्रतीक्षित व्याख्याते आपल्या समोर आजपासून येत आहेत. आणि जसं आपण पहिल्या सत्राला केलं होतं की सुरुवातही रामस्तुतीपासून शेवटही रामस्तुती न होईल
आणि आज आणि उद्या तर आपण गीत रामायण बघणार आहोत, त्यामुळे गीताने सुरुवात आणि गीताने समारोप हे आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आजचे व्याख्याते मिलिंद जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. त्यांचा परिचय अगदी पहिल्या सत्रामध्ये सुद्धा मी करून दिला होता आणि तो दीर्घ होता. आज वेळेच्या कमतरतेमुळे एवढंच सांगते की सिव्हिल इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड आहे, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या इतक्या जुन्या वास्तूचे सगळ्यात तरुण असे अध्यक्ष आहेत आणि यांच्या काळामध्ये अनेक बदल साहित्य परिषदेमध्ये घडले. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा वक्तृत्वाचा वारसा चालवणारे म्हणून आपण मिलिंद जोशींना ओळखतो. शिवाय ते मुलाखतकार आहेत, प्रकाशक आहेत, यशस्वी मुलाखतकार असून चतुरस्त्र आहेत. म्हणजे फक्त एका कुणाच्या मुलाखती ते घेत नाहीत, बऱ्याच वक्त्यांच्या आणि साहित्यिकांच्या आणि मोठ्या माणसांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण सर्वांतर्फे या आजच्या आपल्या वक्त्यांचं स्वागत करूया. आज रामस्तुती गाणार आहेत सुचेता परांजपे. सुरुवातीला सुचेताताईंनी MA म्युझिक केलेलं आहे आणि सुमनताई जोशी आणि मधुवंती दांडेकर यांच्याकडे ते आता शिक्षण घेत आहेत. तर मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि त्यांची रामस्तुती सादर करावी. नमस्कार. आवाज येतोय? खूप लाऊड येतोय. सानिका आणि मृत्यूच्यामुळे हा योग आला आहे आणि त्या मालेच्या शेवटी का होईना इथे यायला मिळाला हा आमच्यासाठी खरंच खूप मोठा आशीर्वाद आहे. तू राम भजन कर प्राणी, तेरी 2 दिन की जिंदगानी. हे भजन सादर करते. सजन सने
इतक्या सुरेल गाण्यासाठी आपण त्यांचेही धन्यवाद मानूया, कारण त्यांचा सत्कार करूया. मी अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि आपण आजचे व्याख्याते मिलिंद जोशी यांचाही सत्कार करणार आहोत. आज आपल्या सगळ्यांना मेजवानी आहे. नुसतेच उत्तम वक्ते नाहीत, अतिशय अभ्यासू. कुठल्याही विषयावर बोलताना नुसतंच वाणीचं वचो विन्यास वैचित्र्य असं म्हणतात तेवढंच नाही ठेवणारे, तर त्याच्या मागे विचार आहे, अभ्यास आहे. आणि त्यामुळे मराठी समीक्षेतल्या एखाद्या विषयापासून ते एखाद्या नाटकाच्या किंवा चित्रपटाच्या विषयापर्यंत कुठेही मुक्त संचार करणारे असे आमचे मिलिंद जोशी आहेत. त्यामुळे मी त्यांना म्हटलं उद्या काहीतरी मला बोलायला ठेवा बरं का. पण त्यांनी नाही ठेवलं. तरी आपण सगळेजण आज जे तृप्त होणार आहोत त्याची वाट बघताना मिलिंद जोशींना विनंती करते वाचायचं. या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर कामापेक्षा जास्त कौतुक करणं हा अरुणाताईंचा स्वभाव असल्यामुळे आपण फार त्यांचं मनावरती घेऊ नका. पण मला अतिशय आनंद होतोय की डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या वतीने आज या व्याख्यानमालेच्या समारोपापूर्वीचं व्याख्यान देण्याचा भाग्ययोग हा माझ्या वाट्याला आलेला आहे. खरं तर या सभागृहाला सवय आहे ती माझ्या अध्यक्षीय समारोपाची गेली 10 वर्ष. त्यामुळं माझा 15वा मिनिट कधी संपतो याची वाट श्रोते पाहत असतात. पण आपल्याला यावेळेला अधिक वेळ बसावून ऐकावं लागणार आहे. आणि गीतरामायण, गदिमा आणि बाबूजी यांचं या सभागृहाशी असणारं नातं पण खूप वेगळं आहे. म्हणजे गदिमा हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. या व्यासपीठावरती त्यांचा वावर घडलेला आहे. आणि अरुणाताई ज्या यवतमाळला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या त्यापूर्वीच्या संमेलनाचं अध्यक्षपद हे गदिमांनी भूषवलेलं होतं. हा सुद्धा एक चांगला योग त्यावेळेला होता. त्यामुळे तो योग आणि बाबूजींचा सुद्धा या सभागृहाशी खूप जवळचा संबंध. बाबूजींचं लग्न माधवराव पटवर्धन सभागृहात झालं आणि मंगलाष्टका म्हणण्यासाठी मोहम्मद रफी आले होते, अशी ती आठवण आहे. तर त्यामुळं गीतरामायणाला आकार देणारे ही दोन्ही मोठी माणसं त्यांचा साहित्य परिषदेशी असलेला स्नेह लक्षामध्ये घेतल्यानंतर हे व्याख्यान इथं होतं याचा मला अतिशय आनंद होता. मी मोहनरावांचा सत्कार या ठिकाणी केला. आडनाव गुजराती असलं तरी अस्सल मराठमोळं असं हे आणि साहित्य परिषदेच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. आणि आता साहित्य परिषदेने अक्षरधन नावाचा जो 1000 पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला त्यासाठीची सगळी आर्थिक मदत त्यांनी केलेली होती. हा, आणि त्यांचे सासरे कृष्ण मुकुंद उजळणकर यांच्या नावे जो पुरस्कार दिला जातो संशोधनपर ग्रंथाला, तर त्यासाठी सुद्धा प्रायोजकत्व त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एवढी एरवी दानाचा विषय निघाला की कर्णाचं नाव निघतं, पण आमच्या बाबतीमध्ये मोहनरावांचं नाव निघतं. हे जास्त महत्वाचं आहे. तर आज आपण जो विषय घेतलेला आहे तो गदिमा आणि गीतरामायण असा घेतलेला आहे. विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर रामायण आणि महाभारत या 2 महाकाव्यांचा प्रभाव हा हजारो वर्षापासून भारतीय समाजमानावरती आहे. म्हणजे महाकाव्य इतर देशांमध्ये सुद्धा झाली. दुर्गाबाई भागवतांनी ऋतुचक्रची जी प्रस्तावना लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ग्रीकांच्या मध्ये सुद्धा महाकाव्य लिहिली गेली, पण त्यातली संस्कृती ही जिवंत नाही आहे, ती मृतांच्या वरती लिहिलेली आहे. आणि त्यामुळं रामायण आणि महाभारतामधली जी संस्कृती आहे ती जितकी पुरातन आहे तितकीच नित्य नूतनही आहे. आणि त्यामुळं रामायण महाभारताचं गारुड आहेच. विशेषतः रामायण जीवन कसं असावं हे आपल्याला सांगतं आणि महाभारत जीवन कसं आहे हे आपल्याला सांगतं. आणि आपण जर बघितलं की भारताच्या 2000 वर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचं उन्नत रूप म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो
ते रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की जो राम होता तोच कृष्ण होता आणि जो कृष्ण होता तोच राम होता आणि तो रामकृष्ण म्हणून या देहामध्ये नांदतो आहे. महात्मा गांधींना लहानपणी अंधाराची खूप भीती वाटत होती. तर त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना एक मंत्र दिला, तो राम असा, आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळेला सुद्धा तोच मंत्र त्यांच्या मुखामध्ये होता. त्यामुळे रामाच्या नावाने सांस्कृतिक राजकारण करणाऱ्यांनी किमान या गोष्टीचा तरी थोडा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं उच्च कोटीच्या साधकांपासून ते अलौकिक प्रतिभावंतांच्या पर्यंत आणि तत्वज्ञ दार्शनिकांच्या पासून ते सामान्य माणसांच्या पर्यंत सर्वांना रामाविषयी एक आकर्षण वाटत आलेलं आहे. त्यामुळं भारतीय समाज मनात, अध्यात्मात आणि राजकारणामध्ये रामाला एक आढळ स्थान प्राप्त झालंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर रामायणाचं जे मूळ नामरूप आहे ते पौल सत्यवद असं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळी जी कांड नंतर आली, म्हणजे उत्तरकालीन कवींनी, म्हणजे सुरुवातीची संक्षिप्त कविता आणि त्याला बृहद असं श्लोकरूप हे वाल्मिकीने दिले, पण पुढच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या कवींनी त्यामध्ये भर घातली. जसं आपण गरम पाणी थंड करायचं असेल तर थोडी विसण घालतो, तसं तो प्रकार होत गेला आणि या सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये भर घातली. आणि मग उत्तरकांड असेल, बालकांड असेल, हे सगळं त्यातून म्हणजे पहिल्यांदा गाथा निर्माण झाल्या. अयोध्या गाथा असेल, किष्किंधा गाथा असेल, लंका गाथा असेल आणि नंतर मग रामायणाचं एक संपूर्ण कमळ हे निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर हा सगळा प्रवास कवीबींनी त्यांचं फार कवितेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. पण रामायणाचा भारतीय साहित्यावर जो एकूण प्रभाव दिसतो त्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की भारतीय साहित्यावर रामायणाचा जो प्रभाव आहे तो तुलसी रामायणापासून आहे. आणि ज्यावेळेला आपण मराठीचा विचार करतो तर मराठीमधले जे कवी लेखक होते त्यांची रामायणाकडे पाहण्याची दृष्टी ही आध्यात्मिक आणि पारमार्थिक अशी होती. आणि त्यामुळे विशेषतः मराठी कवितेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की हा जो प्रभाव आहे रामायणाचा त्याच्या 3 दिशा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. प्रथम म्हणजे एकनाथ, मुक्तेश्वर, समर्थ रामदास आणि मोरोपंत. विशेषतः एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं, मुक्तेश्वरांनी संक्षेप रामायण लिहिलं, समर्थ रामदासांनी लघु रामायण सुंदरकांड लिहिलं आणि मोरोपंतांनी सार रामायण, मंत्र रामायण आणि संक्षेप रामायण असं लिहिलं. दुसरी जी दिशा आहे त्या दिशेमध्ये वेगवेगळी कांड लोकांनी लिहिली. निरंजन माधव नावाचे जे कवी आहेत तर त्यांचं आज बालकांडच म्हणजे चिदबोध रामायणातलं बालकांडच आज उपलब्ध आहे, पण त्यांनी अनेक कांड लिहिण्याचा उल्लेख आपल्या साहित्यामध्ये मिळतो. आणि तिसरी दिशा जी आहे की रामायणाच्या संदर्भामध्ये अभंग, ओव्या, पाळणे, स्वयंवर या पद्धतीने सगळी रचना झाली. विशेषतः नागेश आणि विठ्ठल यांनी सीता स्वयंवर लिहिली आणि मोरोपंतांनी सीता गीतं लिहिली. आपल्याला ती फार आवडणारी आहेत की विशेषतः सीता वनवासातून आल्यानंतर आपले अनुभव आपल्या मैत्रिणींना सांगते आणि त्यामध्ये ती म्हणते, मोरोपंत लिहितात की सीते म्हणे ऐक वनवास कथा, परिमनी व्यथा न धरावी, जेव्हा काही वाटे चालताना लागे, मुरडोनी मागे विलोकिती, बाई काय सांगे स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. अशा पद्धतीने किंवा हनुमंताविषयी तिने म्हटले की हनुमंते आम्हा दिलेमुळे ज्ञान, ऐसा दुजा आत्ता नाही कोण. मग समर्थ संप्रदायाचा जर आपण विचार केला तर माधव स्वामी असतील, वीणा स्वामी असतील, यांनी काही स्फुट रचना केल्या आणि श्रीधरांनी रामविजय सारखा ग्रंथ लिहिला हे आपल्याला माहिती आहे. तर भावार्थ रामायण हे जे एकनाथांनी लिहिलं तर चतुश्लोकी भागवत हा त्यांचा पहिला ग्रंथ आणि भावार्थ रामायण हा शेवटचा, त्यामुळे त्यांच्याकडून तो पूर्ण होऊ शकला नाही. म्हणून गावबा नावाचा त्यांचा जो शिष्य त्यांनी लिहिला आणि त्यातलं जे अहिमयी आख्यान आहे रामायणातलं विशेषतः ते जयराम स्वामी वडगावकर यांचं आहे. त्यामुळे भावार्थ रामायण जे पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये एकनाथ, गावबा आणि जयराम स्वामी या सगळ्यांचं मिळून ते योगदान आहे. आणि एकनाथांचं वैशिष्ट्य असं की अतिशय प्रासादिक शैलीमध्ये त्यांनी ते लिहिलं आणि केवळ राम आणि सीतेची कथा त्यांनी सांगितली नाही तर धर्मचिंतन, तत्वचिंतन, नीतिविषयक उपदेश अशा अर्थाने त्याचं एक वेगळेपण आपल्याला दिसतं.
पण या महाराष्ट्रामध्ये रामभक्तीला अधिक प्रगाढ करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्याचं श्रेय आपल्याला समर्थ रामदासांना द्यावं लागेल. ते स्वतःला रामाचा दास असं म्हणून घेत असत आणि श्रीराम जय जय राम हा त्यांना अगदी लहान वयामध्ये स्फुरलेला मंत्र होता. विशेषतः आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो रे, अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी सगळ्या लोकांना दिलेला होता. आणि म्हणून आम्ही रामदास रामचरणी आमचा विश्वास, जरी कोसळून पडो हे आकाश परी आणिकांची वास न पाय. तर हा त्यांचा एक ध्येयवाद होता, ही एक निष्ठा होती. आणि ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी हे त्यांचं खरं ध्येय होतं. आणि त्यामुळं परमेश्वराकडे काय मागायचं तर सत्व आणि सामर्थ्य मागायचं. आणि मग त्यासाठी ती जी पावन भिक्षा त्यांनी दिली की कोमलवाणी दे रे राम, विमल करणी दे रे राम, विद्यावैभव दे रे राम, अलिप्तपण मद दे रे राम, जनहितकारक दे रे राम, प्रसंग ओळख दे रे राम, अंतरपारक दे रे राम. आणि सज्जन संगती, बहुजन मैत्री आणि अभेद भक्ती ही मूल्य ज्या समाजामध्ये स्थिरावलेली आहेत त्या समाजाला वेगळ्या मूल्य शिक्षणाची आवश्यकता नाही असं समर्थांना वाटत होतं. आणि त्यामुळं आनंदवन भुवनासाठीची जी एक पूर्वतयारी आहे ती सगळी समर्थांनी करून ठेवलेली आहे. आणि जाताना सुद्धा त्यांनी भक्तांना एक अभय दिलेलं होतं की माझी काय आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. आणि त्यामुळे ही रामभक्ती अशी सगळी रुजलेली होती. त्यांनी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केलेली होती. त्या योगे तो सगळा रामविचारांचा जागर हा सगळीकडे घडत होता. तर हे सगळं झिरपत एक गदी माडगुळकरांच्या पर्यंत येऊन पोचलेलं होतं. आणि त्यामुळं रामभक्त असणारी आई, रामदासी झालेले मामा आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मोरोपंतांच्या वंशजांकडे त्यांचं घडलेलं वास्तव्य, तर या साऱ्यातून गदिमांच्या सर्जनशील प्रवासाला सगळी सुरुवात झाली. गदिमांच्या विषयी पुलंनी फार छान शब्दामध्ये म्हटले. एकदा काय झालं, पुण्यामध्ये एकाच दिवशी गदिमांचाही कार्यक्रम आणि पुलंचाही कार्यक्रम, आणि दोन मोठ्या माणसांना उत्सुकता की आता माणसं कुठे अधिक जमतात. माणसं आपापल्या आवडीप्रमाणे दोन्ही ठिकाणी गेली. तर पुलं फार मिश्किल, ते बोलताना असं म्हणाले की जे एकपत्नी व्रत मानणारे लोक आहेत ते गदिमांच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमात आणि बाकीचे लोक इकडे आले. पण पुढे पुलं असं म्हणाले की इशित्व, वशित्व, प्राप्ती, प्राकाम्य, अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा या अष्टसिद्धी भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या आहेत. पण महाराष्ट्रीयन लोकांच्या भाग्याने त्यांना मिळालेली 9वी सिद्धी म्हणजे गदिमा आहे. मला वाटतं की गदिमांचं इतकं उचित वर्णन खरोखरीच करणं अवघड आहे. आणि आत्र्यांनी तर म्हटलंच आहे की नाटक आणि राजकारण या दोन गोष्टींचं वेळ हे मराठी माणसांना होतं. आता त्या वेळात एक भर पडली ती म्हणजे गीतरामायण, ही आत्र्यांनी दिलेली पावती. आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते प्राचार्य शिवाजीराव भोसले, त्यांनी एकदा गदिमांना विचारले की तुम्हाला हे सगळं सुचतं कसं. तर गदिमा म्हणाले की तांबडं फुटलं हे काय पाखरांना सांगावं लागतं, तांबडं फुटलं की ती गाऊ लागतात, तसं मला सुचलं की मी लिहू लागतो आणि माझं लेखन ही सरस्वतीच्या अंगणातली किलबिल आहे असं त्यावेळेला त्यांना गदिमांनी दिलेलं उत्तर. तर 1 ऑक्टोबर 1919 हा दिवस, शेटफळ नावाचं गाव आणि त्या कुलकर्ण्यांच्या घरामध्ये एक मूल जन्माला येणार होतं आणि सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ते बाळ जन्माला आलं पण जन्मल्यानंतर रडलंच नाही. त्यामुळं सगळे चिंताक्रांत झाले आणि बायकांनी सुद्धा हलकल्लोळ सुरू केला. पण त्या घरामध्ये म्हणजे बाहेरही निरोप पाठवण्यात आला की आता पांढरं कापड आणा छोटं, परत दारामध्ये खड्डा खोदा. आणि तितक्यात घरामध्ये बायजा नावाची जी अशिक्षित सुईण होती तिला काय वाटलं कुणास ठाऊक, ती गेली. चुलीमध्ये एक फुललेला निखारा होता, तिने तो बाहेर आणला आणि बाळाच्या बिंबीवरती धरला. बाळ रडलं. त्या अशिक्षित सुईणीनं जर ही चूक केली नसती तर महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गीत रामायणा इतकाच अजन्मासी आला अशा पद्धतीने ज्याच्या जीवनाचाच प्रवासाच्या पद्धतीने सुरू झाला हे गदिमांच्या बाबतीमध्ये घडलं. आणि पुढे गदिमांनी असं म्हटलंय की माझी कविता ही आईच्या ओव्यांची दुहिता आहे आणि तिच्या गंगेतील कळशी घेऊनच मी माय मराठीचं पादप्रक्षालन करतो आहे. म्हणजे हे आईकडून ते संचित पुन्हा आलं त्यांच्याकडे. आणि म्हणजे जुन्या काळातल्या बायका सुद्धा किती नेटकं बोलत असत. एकदा गदिमांची आई खूप छान बोलत होती तर व्यंकटेश स्वतः म्हणाले की बघ आपली आई किती छान बोलते. तर आई म्हणाली तू एक लेखक आहेस, मी 3 लेखकांची आई आहे. सडेल थोडं उत्तर दिलं. तर
तो आईचा एक संस्कार. आणि पुढे नाझरे, मी श्रीधरांचा उल्लेख केला, श्री राम विजय किंवा पांडव प्रताप सारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. ते गाव अगदी त्यांच्या गावापासून 5-1 मैलाच्या अंतरावर. तर त्या निमित्ताने त्या ग्रंथांचं वाचन, त्याचा जागर हा सुद्धा सगळा भाग तिथे होत होता. आणि पुढे आमच्या शाळेमध्ये शिकत असताना बाळासाहेब पंत प्रतिनिधी, ज्यांची तसबीर आज आपण इथे लावलेली आहे, साहित्य परिषदेला हे सभागृह ज्यांनी दिलं, ते उत्तम लेखक, उत्तम चित्रकार. आणि त्यांनी चित्र रामायण सिद्ध केलेलं होतं. ते वाचत असताना त्याचा देखील एक संस्कार हा गदिमांच्या मनावरती झाला. आज पंतप्रतिनिधींची एक आठवण आवर्जून सांगितली पाहिजे की साहित्य परिषदेला जेव्हा जागा हवी होती त्यावेळेला आमची काही मंडळी त्यांना जाऊन भेटली की आम्हाला जागा हवी आहे. तर पंतप्रतिनिधी म्हणाले की तुम्ही आणा, मी तुम्हाला जागा देतो, इथे इथे जागा आहे, तुम्ही करार तयार करून आणा. तर अरुणाताई आपले सगळे साहित्यिक 99 वर्षाच्या कराराचं पत्र घेऊन गेले. तर पंतप्रतिनिधी असं म्हणाले की तुमच्याकडून इतक्या लवकर स्वतःची जागा घेणं होणार नाही. त्यांनी ती 99च्या पुढे 1 9 लिहिलं आणि 999 वर्षाच्या कराराने साहित्य परिषदेसाठी जागा घेतली. तेव्हा त्या औंच्या वास्तव्याचा सुद्धा एक परिणाम हा गदिमांच्या व्यक्तिमत्वावरती झाला. आणि विशेषतः इथे शिकत असताना वंचित समाजातल्या मुलांना ज्या प्रकारची एक वागणूक दिली जाते ते सुद्धा त्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्यामुळं दगडाच्या देवा दुधाच्या घागरी, अस्पृश्याच्या घरी पाणी नाही, पाळी व पोपट गोडफळे त्याला, गरीबाला कदान्न का, अशा प्रकारची त्यांची जी कविता पहिली त्यांना स्फुरलेली ती औंधामध्ये. आणि पुढे इतकी संकट आली, म्हणजे हा प्रवास समजून घेणं का महत्वाचं आहे, कारण स्वतःच्या एका आत्मपद लेखामध्ये गदिमाने असं म्हटलंय की गीत रामायणापूर्वीच मी इतका वनवास भोगलेला आहे की त्यामुळे माझ्याकडून गीत रामायण लिहून झालं, याला सुद्धा काहीतरी एक अर्थ असतो. तर घरची सगळी जबाबदारी, वडिलांची प्रकृती अतिशय तोळामासा, मिळकत फार बेताची. तर या पार्श्वभूमीवरती या कोवळ्या मुलाला नोकरी शोधण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मात्र्यानं त्यांनी पत्र लिहिलं की मला कुठेतरी कोल्हापूरला चित्रपट क्षेत्रात काही काम मिळेल का. मग आत्र्यांनी पत्र दिलं आणि त्यांना कोल्हापूरला जायला सांगितलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की आडत्याच्या दुकानाच्या फळीवरती झोपायचं, सार्वजनिक नळावरती आंघोळ करायची आणि 5 रुपयाच्या पगारासाठी रोज 10 किलोमीटर चालत जायचं. आणि तिथे कुठलंही महत्वाचं काम नाही. सांगकाम्या अशा प्रकारच्या कामापासून त्या क्षणी जो माणूस कमी असेल त्याचं काम पार पाडणं, ही सगळी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागली. आणि संध्याकाळी ते खांडेकरांच्याकडे लेखनिक म्हणून जात असत. तर एक दिवस व्यंकटेश तात्या आले आणि ते आल्यानंतर गदिमांना पाहिल्यानंतर त्यांना रडूच फुटलं. मग गदिमाने विचारलं की व्यंकटेश का रडतोय. तर त्यांनी सांगितलं की आपल्या वडिलांची बदली झाली, आपण सगळ्या गाड्यांमध्ये सामान भरलं पण देणेकरांचे पैसे दिलेले नाही, म्हणून गावातली मंडळी गाड्या जाऊ द्यायला तयार नाही, तो सगळं ठप्प झालेलं आहे. तर मग गदिमांनाही काही सुचलं नाही, त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. खांडेकरांच्याकडे गेले, अगोदरच ते जाऊन आलेले होते. आणि मग खांडेकरांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हणाले की तुम्ही मला 50 रुपये देऊ शकाल का. मोठी माणसं कशी असतात, गदिमांनी लिहिलंय तीळ आणि तांदूळमध्ये. खांडेकर आतमध्ये गेले आणि 50 रुपये घेऊन आले. माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तर खांडेकर म्हणाले की दिवस राहत नसतात माडगुळकर, तुम्ही खूप मोठे व्हाल. आणि त्यांनी ते 50 रुपये दिले. गदिमांनी असं लिहिलंय की त्या 50 रुपयाचं माझ्या लेखी इतकं मोल होतं की ते 50 रुपये मिळाल्यामुळे मी गावी येऊ शकलो, त्या अडवलेल्या गाड्या सोडवू शकलो आणि मुख्य म्हणजे आपला मुलगा घरासाठी काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास मी माझ्या कुटुंबियांच्या मनामध्ये निर्माण करू शकलो. तर हे सगळं तिथं घडलं. आणि घडल्यानंतर कुंडलाच राहत असताना घरामध्ये सारखी कडकी आणि खाण्यापिण्याची भ्रांत, अशा परिस्थितीमध्ये पाण्याची सुद्धा सुविधा नाही. आजारी वडील पाणी घेऊन येत असत. तर एक दिवस आई रागवली की तुम्ही एवढी करतीसवरती मुलं आणि तुम्ही पाणी देखील भरत नाही. तर गदिमांनी खूप रागीट होते, सगळं पाणी भरून टाकलं. घरामध्ये जेवढी भांडी होती म्हणजे पूजेतल्या पळीपासून ते हांड्यापर्यंत सगळी. तर आई एकच वाक्य म्हणाली की घरातली करती मुलं काम करायला लागली की घर कसं भरून जातं. आणि त्याचा सुद्धा एक संस्कार झाला. पण तिथेच एक दिवस तिरीमिरीने चिडले आणि पुण्याला आले. त्यावेळेला केवळ एक मांजरपाटाचा पायजमा एका पिशवीमध्ये आणि शर्ट. दिवसभर पुण्यामध्ये फिरले, जवळ पैसे नाही,
पोटामध्ये भूक, काय करायचं. मंडई परिसरामध्ये फिरत असताना मोरोपंतांचे वंशज रामकृष्ण पंत पराडकर हे मागून आले आणि त्यांनी हात ठेवला आणि म्हणाले, गजानना इकडं कुठे आहेस तू. तर हात ठेवल्यानंतर गदिमांच्या डोळ्यामध्ये पाणीच आलं. ते म्हणाले की चला, वडिलांचे मित्र भेटले, आता खाण्याची आणि राहण्याची तरी भ्रांत मिटली. पण या पराडकरांच्याकडे गेल्यानंतर त्यांना फायदा असा झाला की ते उत्तम प्रकाशक होते, मोरोपंतांचे वंशज होते आणि मोरोपंतांची सगळी रामायणं त्यांनी प्रसिद्ध केलेली होती. ती सगळी गदिमांच्या वाचनामध्ये आली आणि त्याचा एक संस्कार झालेला आहे. म्हणून आपण गीतरामायणाकडे गदिमा एकदम वळलेले नाहीये. म्हणजे अगदी भावगीतं, चित्रपट गीतं, त्यानंतर सांगीतिका, अशा मार्गाने ते गीतरामायणाच्या महाद्वारापर्यंत पोहोचले. हे सुद्धा आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. अर्थात वाल्मिकी आज नाही, तुलसीदास नाही आणि ते काही दैनंदिनी लिहित नव्हते, त्यामुळे त्यांच्या सर्जनाची प्रक्रिया कशी होती हे आपल्याला काही समजायला भाग नाही. पण गदिमा अलीकडचे असल्यामुळे आणि नियमित दैनंदिनी लिहिण्याची त्यांची सवय असल्यामुळे खूप या निर्मितीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी या आपल्याला बघायला मिळतात. विशेषतः गदिमांनी लिहिलंय की गीत रामायणापूर्वीचे हे प्रसंग का सांगितले पाहिजे की या सगळ्याचं कुठंतरी एक सुतोवाच होत होता आणि अशी एक चांगली घटना घडणार आहे याचे काही संकेत हे त्यांना मिळत होते. विशेषतः गदिमांनी लिहिलंय की ते दरवर्षी वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने हे माडगुळला जात असत आणि तिथे गेल्यानंतर गदिमांचा एक उद्योग असायचा की सकाळी खूप चालून यायचं, आल्यानंतर तिथे जी विहीर आहे तिथे मनसोक्त डुंबायचं आणि मग विहिरीच्या काठावरती सूर्यप्रकाशामध्ये पहुडं यायचं आणि मग आलेली न्याहारी खायची. तर गदिमा असेच पहुडलेले होते आणि डोळा लागला आणि त्यांना स्वप्न पडलं की आकाशामध्ये सबंध आकाश एका तेजाने व्यापून गेलेलं आहे आणि ते तेज शेतामध्ये असणाऱ्या शाळूच्या कणसांवरती देखील दिसत आहे आणि ते तिथंच दिसत नाहीये, तर त्याचे काही किरण हे माझ्यापर्यंत येऊन पोचलेले आहे. हा एक त्यांना शुभशकून असा वाटतो. विशेषतः प्रतापगड नावाचा चित्रपट ज्यावेळेला ते लिहित होते आणि तिथंच सगळं त्याचं चित्रीकरण चालू होतं, तर कुणीतरी म्हटले की सज्जनगड जवळ आहे, आज आपल्याला वेळ आहे, आपण तिथे जाऊया. तर गदिमांनी जायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर वर श्रीधर स्वामी होते, तेही कुठेतरी निघणार होते. तर शिष्य म्हणाले चला आपल्याला पटकन जायचं आहे. तर श्रीधर स्वामी म्हणाले थांबा, सरस्वतीचा पुत्र आता पायऱ्या चढतोय म्हणाले, आपण त्याला भेटून गेलं पाहिजे. आणि गदिमा वर गेले, त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. तर श्रीधर स्वामी म्हणाले की माडगुळकर तुम्ही चित्रपटासाठी वगैरे खूप लेखन करता, पण चिरकाळ टिकेल असं काहीतरी तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःच्या हाताने त्यांनी गदिमांच्या जिभेवरती ओम काढला अशी आठवण स्वतः गदिमांनी लिहून ठेवली. आणि पुढे उज्जैनला गेल्यानंतर महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये सकाळी पूजा झाल्यानंतर तो पुजारी म्हणाला की तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागा, आता ही चांगली वेळ आहे. तर तिथे माझ्या हातून काहीतरी असं चिरंतन निर्माण व्हावं अशा प्रकारची एक भावना गदिमांनी व्यक्त केली. आणि मग पुढे सगळा जो प्रवास आहे त्याची संगती आता आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणजे हे सगळं 52 पूर्वीच आहे. मग 52 साली काय झालं की पुण्यामध्ये पुणे आकाशवाणी केंद्र सुरू झालं आणि त्याचे जे कार्यक्रम नियोजक होते सीताकांत लाड हे गदिमांचे मित्र होते. त्यांनी गदिमांच्याकडून यापूर्वी भरपूर लेखन करून घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक अशी संकल्पना होती की आपण गदिमांच्याकडून अशा प्रकारचा एक कार्यक्रम तयार करून घेऊया की जो वर्ष दीड वर्ष चालेल आणि श्रोत्यांना एक चांगली मेजवानी मिळेल. मग काय करायचं तर गीत रामायण आपण दर आठवड्याला एक गीत या पद्धतीने 52 आठवडे आपण करूया. पण ते वर्ष हे जावयांच्या फायद्याचं असल्यामुळे अधिक महिना त्यावेळेला आलेला होता, तर त्यामुळे 56 आठवडे तो सगळा कार्यक्रम करायचा असं ठरलं. आणि मग गदिमांनी गीत लिहायचं आणि सुधीर फडके यांनी त्याला संगीत द्यायचं. तर हे सुद्धा अगदी स्वाभाविकपणे आलेलं होतं कारण ही जोडी चित्रपट क्षेत्रामध्ये खूप गाजत होती आणि त्यामुळं संगीत हे फडके यांनीच द्यावं अशी माडगुळकरांची सुद्धा इच्छा होती. या प्रवासामध्ये गीत रामायणाचा जो प्रवास झाला त्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की गदिमा आणि बाबूजी यांच्या सर्जनाची क्षेत्र निरनिराळी असली तरी त्यांच्यामध्ये एक आंतरसंवाद होता. जसं माऊलीने म्हटलंय की डोळे 2 असले तरी दृष्टी एकच आहे, कान 2 असले तरी श्रवण एकच आहे, ओठ 2 असले तरी बोलणं एकच आहे, टिपऱ्या 2 असल्या तरी नाद एकच आहे. तसं गदिमा आणि बाबूजी यांची निर्मितीची क्षेत्र वेगवेगळी असली तरी त्यांच्यामध्ये एक सर्जनाचा आंतरसंवाद होता.
त्यामुळं गदिमांच्या मनामध्ये जे गीत आहे त्याला बरोबर योग्य चाल ही बाबूजी देत असत आणि बाबूजींच्या मनामध्ये जी चाल आहे तिच्यावरती कुठले शब्द असले पाहिजेत याचं भान हे बरोबर माडगुळकरांना होतं आणि त्यामुळं हे गीत रामायणाचा हा जो काही एक संकल्प होता तो इतक्या उत्तम रीतीने सिद्धीला गेला. तर आता हे गीत रामायणाची सगळी सुरुवात करायची तर नेहमीप्रमाणे सगळ्या अडचणी हे दोघंही इतके चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र होते की यांना वेळ काढणंच कठीण होतं. तरी गदिमांनी पहिलं गीत लिहिलं आणि त्याची आख्यायिका फार प्रसिद्ध आहे की ते मुंबईहून आले, आता ते गीत ताबडतोब द्यायचं होतं. मग पत्नीला म्हणाले की बाळीकुंद्री महाराजांचं वास्तव्य जिथं होतं त्या तुळशी वृंदावनाच्या तिथे बैठक घाल आणि घेऊन बसले. सुचत काहीच नव्हतं. रात्री 12:30-1 वाजले. विद्याताई वरून वरच्या खोलीमध्ये चांगलं वारं येतं म्हणून तिथे जाऊन थांबलेलं. त्यांनी पाहिलं की हे अजूनही लिहित आहे. त्यांनी विचारलं गीत तयार झालं नाही का? तर गदिमा रागावून म्हणाले की श्रीराम जन्माला येणार आहेत, कोणी माडगुळकर जन्माला येणार नाही. आणि मग ते पहिलं गीत तयार झालं आणि ते त्यांनी फडक्यांना पाठवून दिलं, पण फडक्यांना ते काही मिळालं नाही. आणि आता उद्या कार्यक्रम सगळा प्रसारित होणार म्हटल्यानंतर आदल्या दिवशी सगळी कुजबूज सुरू झाली की हे गीत मला मिळालेलं नाही वगैरे. स्टुडिओमध्ये सगळी मंडळी जमली. माडगुळकरांनाही बोलवण्यात आलं. माडगुळकर इतके चिडले, म्हणाले मी लिहून दिलं आणि आता मला पुन्हा लिहिणं शक्य नाही. तर ते पायऱ्या उतरून निघाले. पण सीताकांत लाड हे खूप हुशार असे कार्यक्रम नियोजक होते. तर त्यामुळं पायऱ्या उतरणाऱ्या अण्णांचा हात त्यांनी पकडला आणि म्हणाले की अण्णा तुला असं काम अर्धवट सोडून जाता येणार नाही. अण्णांचा हात धरून त्यांनी त्यांना एका खोलीमध्ये बंदिस्त केलं. पान, सुपारी, तंबाखू सगळी आयुधं तिथं ठेवली. दरवाजा बंद करून घेतला आणि बरोबर 10व्या मिनिटाला गदिमांनी दरवाजावर थाप मारली. दरवाजा उघडला गेला. त्यांनी फडक्यांच्या हातामध्ये गाण्याचा कागद कोंबला आणि त्याच्यावरती ते वाचत असताना फडक्यांचे डोळे भरून आले आणि हात पेटीवरून फिरू लागले. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाते. काय या मागचा इतिहास ऐकत असताना सुद्धा आपल्या अंगावरती रोमांच उभे राहावे असा हा सगळा प्रकार. आणि केवढं मोठे इंद्रधनुष्य होतं. म्हणजे इतक्या 28,000 श्लोकांचं 56 गीतांमध्ये त्याचं सगळं रूपांतर करणं ही फार कठीण गोष्ट होती. म्हणजे हा कार्यक्रम जरी सादर करायचा म्हटला 56 गीतांचं तरी त्याला 16 तास लागतात. पण 4-4 तासाचे असे 1500 कार्यक्रम ही फडक्यांनी त्यावेळेला सादर केले आणि 36 चाली दिली होती. 56 गीतांना 36 रागांमध्ये बांधलेलं आहे. तर हे सगळं अलौकिक असं काम हे या सगळ्या मंडळींनी केलं आणि या दोघांनी शब्द सुरांचा एक अलौकिक नजराणा हा सरस्वतीच्या चरणी अर्पण केला. गीत रामायणामुळे गदिमा महाराष्ट्राचे वाल्मिकी झाले. स्वरतीर्थ होण्याचा भाग्ययोग हा बाबूजींच्या वाट्याला आला आणि दोघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये भावभक्तीचं पावनतीर्थ निर्माण केलं की ज्या तीर्थावरती विसावण्यामध्ये समस्त मराठी लोकांनी धन्यता मानली आणि त्यामुळे महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध झाली आणि अभिरुची ऐश्वर्य संपन्न झाली. हे गीत रामायणाचं सगळ्यात मोठं योगदान म्हणून आपल्याला त्याच्याकडे आवर्जून पाहिलं पाहिजे. अर्थात मुळात रामायण हा जो विषय आहे तो खूपच जुना आहे. म्हणजे गदिमांचं वेगळेपण काय तर आपल्या सांस्कृतिक संचिताचं नवसर्जन करून त्यांनी ही अलौकिक कलाकृती निर्माण केली. म्हणजे खरोखरीच आश्चर्य वाटतं की कुठल्याही ठिकाणी गेले नसतील. किष्किंधा असेल, अयोध्या असेल, लंका असेल, पण काय वर्णन केले ती पाहताना सुद्धा आपण अचंबित होऊन जातो. तर मुळामध्ये रामायणाचा गाभा काय आहे म्हणजे मला शेक्सपियरच्या एका विधानाची आठवण होते. शेक्सपियरने असं म्हटलं की लाईफ इज ए टेल टोल्ड बाय इडियट फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग. आयुष्य ही वेड्यांनी सांगितलेली अर्थशून्य कहाणी आहे. खांडेकर असं म्हणतात की जीवन एक यज्ञ आहे, जीवन एक सागर आहे, जीवन एक संग्राम आहे. जसा लाटांशिवाय सागर असू शकत नाही, ज्वालांशिवाय यज्ञ असू शकत नाही, जखमांशिवाय संग्राम असू शकत नाही, हे जो हसतमुखानं स्वीकारतो त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यू, उत्पत्ती आणि विनाश या गोष्टी सृष्टीतल्या प्रत्येक घटकासाठी सारख्याच आहेत. पण या दोहोंच्या मधलं आपलं जगणं तरी सुखकारक आहे का? ते अजिबातच नाही. का नाही आहे म्हणजे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे असं तुकोबारायांनी म्हणून ठेवलेलं आहे. तर हे नेमकं चक्र काय आहे? म्हणजे आपण एक स्वप्न पाहावं, त्या स्वप्नांचा पाठलाग करावा, ते पूर्ण झाल्याच्या आनंदात असताना संकटांची मालिका उभी राहावी.
हे काय आहे? मानवी जीवनातली ही जी व्यामिश्रता आहे, तर ते काय आहे नेमकं, ज्याला योगी अरविंदांनी अनफोल्डमेंट ऑफ द डिव्हाइन प्लॅन असं म्हटलंय, की ज्यावेळेला एखादा भरजरी शालू किंवा पैठणी असते ती पूर्ण उलगडून पाहीपर्यंत आपल्याला काठ पदर कसे हे दिसत नाही, तसं आयुष्यातला प्रत्येक क्षण पुढं काय मांडून ठेवलंय ते आपल्याला कळत नाही. तर रामायणामध्ये हे आपल्याला सगळं दिसतं, जसं एक चित्र दिसतं. हे आपल्यापैकी अनेकांनी आपल्या लहानपणी सुद्धा ऐकलं असेल. आमच्या इकडे वडीलधारी माणसं मोठ्या आवाजामध्ये म्हणायची, कन्या स्नुषा नृपांची प्रत्यक्ष राम भरता, राना वनात फिरली कारुण्य रूपी सीता, कामी तिच्या न आले सामर्थ्य राघवाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. बघा, वडील राजा आहेत, सासरे राजा आहेत, नवरा राजा आहे, कशाचीही ददात नाही. कामी तिच्या न आले सामर्थ्य राघवाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. देवोनी पुत्र जन्मा कुंती पुन्हा कुमारी, कर्णाचा अनुज माता सारेच जन्म वैरी, कौतुक का करावे या रक्तबंधनाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. केली उभीपणाला द्यूतात कृष्ण भगिनी, सम्राट पांडवांची राना वनात राणी, पती 5 देवबंधू परिभोग हे तियेचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कोणाचे. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जे दान नियतीने आपल्याला टाकलेलं आहे, तर त्याला सामोरं जावंच लागतं. मला असं नेहमी वाटतं अरुणाताई, की राम असतील, कृष्ण असतील किंवा रामायण महाभारतातल्या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत, त्यातून एक संदेश याच्या निर्मितीकारांना असं द्यायचा असेल की ही तर सगळी राजेमंडळी होती, त्यांना देखील हे चुकलं नाही. म्हणजे सुख समाधान हे केवळ ऐश्वर्यामध्ये, संपत्तीमध्ये, सोन्या नाण्यामध्ये नाही, आणि त्यांच्या आयुष्यातल्या संकटाच्या मालिका या संपलेल्या नाहीत. तर तुम्हाला जे काही प्रार्थनामध्ये लिहिलेलं आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे, आणि त्यातून मार्ग आणि वाटा या शोधाव्या लागणार आहेत. हा जो त्यातला भाग आहे तो अधिक महत्वाचा आहे. म्हणून मला असं वाटतं की रामायण आणि महाभारताचं हे जे गारुड आहे तो लोकांना एक दिलासा आहे की माझ्या आयुष्यामध्ये ही सगळी संकट आणि दुःख आहेतच, पण इतक्या मोठ्या माणसांच्याही आयुष्यामध्ये, हे आपल्याला पूर्वी नेहमी असं म्हटलं जायचं की जो तुमच्या आनंदात सहभागी होतो तो मित्र, आता खरं तर दुःखात सहभागी होतो तो मित्र असं म्हणावं लागेल. तर त्याचाच एक आनंद, म्हणजे तो आसुरी किंवा वेगळ्या पद्धतीचाही वाटेल, पण एक दिलासा समाज जीवनाला त्यातून मिळाला की इतक्या मोठ्या माणसांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना प्रश्न संपले नाही, त्यांच्या अडचणी संपल्या नाही, त्यांना संकटांना सामोरं जावं लागलं. आणि त्यामुळं ही 2 महाकाव्य या अर्थाने दिलासा देत असावीत भारतीय समाजमनाला, असं सातत्याने वाटत राहतं. आणि त्यामुळं बघा ना की सगळं घरामध्ये चांगलं आहे. म्हणजे अगदी रामाच्या जन्मापूर्वीचा आपण प्रसंग लक्षामध्ये घेतला तर राज्य आहेच, ते राज्य करण्यासाठीची सगळी क्षमता आहे, पण तिथे आपल्याला मुलगा नाही हे एक दुःख आहे. पण मुलगा झाल्यानंतर जी दुःख वाट्याला आली ती पाहिल्यानंतर आपण निपुत्रिक असलो असतो तरी बरं झालं असतं. अशा प्रकारची एक मानसिकता, म्हणजे आपण अमुक एका मार्गाने गेलो तर आपल्या वाट्याला अपेक्षा, मानभंग, उपेक्षा, संकट हे सगळं येणार आहे हे माहीत असूनही माणसं त्या मार्गाने जातात आणि जीवनाच्या व्यर्थतेतला अर्थ शोधत बसतात. तर हे जे एक शाश्वत सत्य आहे, तर त्याकडं ही महाकाव्य आपलं लक्ष वेधतात. आणि गदिमांनी तर ते फार नेमक्या शब्दामध्ये सगळं मांडलेलं आहे. आणि त्यामुळं पुढच्या टप्प्यावरती विचार करत असताना एक गोष्ट आपल्याला जाणवते की या सगळ्या लेखनामधलं त्यांचं जे स्त्री संवेदन आहे त्या दृष्टीने गदिमांच्या गीत रामायणाचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण आता वक्ता म्हणून सुद्धा भाषण संपल्यानंतर लगेच स्त्रीवादी कार्यकर्ते भेटतील की तुम्ही अजिबात काही बोलला नाही. आणि गदिमांच्या हातूनही फार चांगली निर्मिती झाली. म्हणजे रामाला 10 गीतं असतील तर सीतेला 8 गीतं आहेत आणि एकूण 56 गीतामध्ये 18 गीतं ही स्त्रियांच्यावरती आहे. ही फार दिलासा देणारी गोष्ट आहे. नाहीतर गदिमांच्यावरती सुद्धा आरोप झाला असता की बघा तुम्ही पुरुष प्रधान आहात आणि अशा पद्धतीने. तर या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला आपण स्त्री संवेदन गीत रामायणातलं याचा विचार करतो त्यावेळेला गदिमांच्याकडे किती एक सूक्ष्म दृष्टी होती हे आपल्या लक्षामध्ये येईल. विशेषतः कौसल्याच्या बाबतीमध्ये की आपल्याला मूल नाही आहे,
आपण प्रौढत्वाकडे झुकतो आहोत. म्हणजे ऋतुसमाप्ती आली तर पुढे आपण काहीच करू शकणार नाही. या पार्श्वभूमीवरती उद्यानामध्ये फिरत असताना सुद्धा मनामध्ये ज्या प्रकारचे भाव येतात, पाहुनी वेलीवरची फुले उगाका काळीज माझे उरले. म्हणजे वेली आणि गदिमांनी काय लिहिलंय, म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की त्या पक्षिणीच्या दुःखाकडे पाहून वाल्मिकींनी शोकाचं श्लोकामध्ये रूपांतर केलं आणि गदिमांनी त्या शोकाचं गीतामध्ये रूपांतर केलं आणि गीतरामायण निर्माण झालं. तर हे किती सूक्ष्म पद्धतीने त्यांनी लिहिलं. म्हणजे तिचं एक हळवेपण कौशल्याचं ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि मोडू नका वचनास नाथा, की ज्यावेळेला सगळ्या अगदी बहिणीप्रमाणे राहणाऱ्या जावा, पण ज्यावेळेला मंथरेने कान फुंकले त्यावेळेला आपल्या वराची जाणीव झाली की आपण 3 वर आपल्याला दिलेले आहेत दशरथाने. तर या सगळ्यामध्ये एक कणखरपणा स्त्रियांच्या मधला जो आहे तो तिथे आपल्याला बघायला मिळाला. विशेषतः सीतेच्या संदर्भातली जी गीतं आहे ती सुद्धा एक वेगळं संवेदन आपल्याला दाखवणारी आहे. ज्यावेळेला प्रभू राम आले तिथे आणि ते म्हणाले की तू इथेच राहा, तुला या सगळ्या संपन्नतेची सवय आहे, रानावनामध्ये तुझा काही टिकाव लागणार नाही. तर निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता, असं ती म्हणते. किंवा पुढे शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर तिचं जे काही तांडव आहे, सूड घे त्यांचा लंकापती, हे ज्या पद्धतीने गदिमांनी लिहिलंय आणि मानवी भावभावनांचे वेगवेगळे आविष्कार. किंवा सीतेचं शेवटचं जे गीत आहे, म्हणजे सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, तर हे स्त्री संवेदन गदिमांनी ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्याचा सुद्धा वेगळ्या पद्धतीने म्हणजे आजच्या काळामध्ये अभ्यास होणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मला गीत रामायणाच्या यशाची आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की कुठलीही कलाकृती आपल्याला कधी भावते, त्याच्या आनंदामध्ये आणि समाधानामध्ये आपण कधी सहभागी होतो, ज्या वेळेला त्याच्या आस्वाद प्रक्रियेमध्ये आपला सहभाग असतो त्यावेळेला. विशेषतः राम जन्मला ग सखी राम जन्मला, आपण कुठेतरी बारशाला गेलेलो आहे, फक्त पाठीमध्ये धपाटे बसण्याची शक्यता नाही, पण ते वर्णन ज्या पद्धतीने केलंय. किंवा स्वयंवर झाले सीतेचे आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, तर हे ज्या पद्धतीने लिहिलंय. किंवा श्रीरामाचे नाम घेत या श्रीरामाला पार करू, तर त्यामध्ये आपणच त्या होडीमध्ये बसलेलो आहोत, पुढे चाललेलो आहोत. आणि त्यामधून सुद्धा एक तत्वचिंतन कसं म्हटलं की असो तर कोणी असो तर राम, कोणी असला राम असला तरी त्याला पहिलं तीराला लावणं हेच आमचं काम आहे. जे आपल्या कर्तव्याला आपण चुकायचं नाही. राम बसलेत म्हणून त्यांना इथे सोडायचंय आणि बाकी त्यांना घेऊन जायचंय, हा जो संदेश दिला. किंवा सेतू बांधारे सागरी मध्ये आपण रांगेमध्ये उभे राहतो आहोत आणि एक एक आपल्या हातामध्ये वीट येते आहे आणि आपण ती रचतो आहोत. तर हे समोरच्या मंडळींना त्या सगळ्या आनंद प्रक्रियेमध्ये सामील करून घेणं हा जो एक महत्वाचा भाग गदिमांच्याकडून आणि बाबूजींच्याकडून त्यांच्या या निर्मितीच्या बाबतीमध्ये घडला, तो मला खूप महत्वाचा वाटतो. आणि हे सगळं वर्णन अयोध्या मनुनिर्मित नगरी असं म्हणतात किंवा त्या स्वयंवराचं सगळं जे वर्णन करतात, तर हे कुठेही पाहिलेलं नाही. म्हणून मला नेहमी असं वाटतं की समकालीन जीवनाची रूपं साहित्यातून मांडण्याचं काम हे तुलनेनं सोपं असतं. कारण आजूबाजूच्या सामाजिक रूपरस स्पर्श ध्वनी याचा त्यांना आधार लाभलेला असतो आणि वाचकांनाही तो आधार परिचयाचा झालेला असतो. अशा वेळी वाचकांच्या कल्पना शक्तीला जुळवत ठेवण्याचं काम हे तुलनेनं सोपं असतं. पण जो काळ कवींनी पाहिलेला नाही, रसिकांनी पाहिलेला नाही, जो काळ कवींनी अनुभवलेला नाही, रसिकांनी अनुभवलेला नाही, जो पूर्वसुरींच्या अभिजात साहित्य कृतीतून आणि इतिहासातल्या पानापानातून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे, तो तसाच्या तसा उभा करणं. अयोध्या मनुनिर्मित नगरी म्हणजे आपण त्या नगरीमध्ये गेलो. आता आपण अयोध्या डोळ्यांनी पाहिली, त्यावेळेला रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळेला एरवी आपण माडगुळकरांनी रेखाटलेल्या अयोध्येमध्ये इतकी वर्ष वावरत होतो. तर ही जी दृश्यात्मकता आहे ती केवळ अलौकिक प्रतिभा असल्याशिवाय ती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळं गीत रामायणाने एक आवर्तन पूर्ण केलं आणि विशेषतः लव आणि कुश यांनी गावकुसा बाहेर हे सगळं गीत रामायण नेलं. आणि त्यामुळं गीत रामायण केवळ आपल्याला वाचून चालत नाही किंवा ऐकून चालत नाही, ते पाहावं देखील लागतं. त्याचा सर्व अंगाने आस्वाद घ्यावा लागतो, त्याची चर्वणा करावी लागते.
आणि त्यातून आपलं सामाजिक आणि सांस्कृतिक अबोध मन जागृत व्हावं लागतं, तेव्हा आपण गीतरामायणाशी एकरूप होतो. आणि आपण ते झालेलो आहोत, कारण बाबूजींनी जे कंठातून गायलं ते आपण कंठामध्ये आपल्या येतच कधी गुणगुणताना, आपल्या कानामध्ये ते आहे, आपल्या काळजामध्ये ते आहे. मला अरुणते असं वाटतं की वाल्मिकींची प्रतिभा, माडगुळकरांची प्रतिभा, फडक्यांची प्रतिभा, आपलं सांस्कृतिक संचित आणि या संहितेतलं तेज, ओज आणि माधुर्य हे सगळं एकत्र आल्यामुळं हा एक अलौकिक योग ज्याला आपण म्हणू तो या सगळ्यामध्ये घडून आलेला आहे. आणि हे सगळं गदिमांनी म्हणजे चित्रपटापासूनच सगळं सुरू केलेलं होतं. म्हणजे हे वदन तुझे की कमळ निळे, मनोरथा जात्या नगरीला, या पद्धतीची जी रचना आहे, तुझ्या कांतीची, तर या पद्धतीनं त्यांनी जी काही चित्रपटासाठी रचना केलेली होती तो सुद्धा एक महत्वाचा भाग म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की माणूस आणि मूल्य यांच्यातला जो सनातन संघर्ष आहे तो खरं गीत रामायणाचा गाभा आहे. आणि त्यामुळं केवळ उत्तम गीताला मिळालेली सुरेख चाल आणि त्यामुळं अविस्मरणीय झालेली मैफल एवढ्या एका मर्यादित भूमिकेतून आपल्याला गीत रामायणाकडे पाहता येणार नाही. मनामनातल्या रामभक्तीला जागवत शब्दांकडून निशब्दाकडे, जाणीवेकडून नेणिवेकडे आणि उत्कर्षाकडून परमोत्कर्षाकडे जाणाऱ्या अनेक प्रकाश वाटा गीत रामायणाने आपल्याला दाखवलेल्या. आणि त्यामुळं गीत रामायणाने आपल्याला निखळ आणि निर्भय आनंद दिलाच, पण शाश्वत सत्याचा स्वीकार करायला आपल्याला त्यांनी भाग पाडलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला स्वतःला पाहण्यासाठी एक लख्ख आरसा दिला. आणि या सगळ्या पौराणिक व्यक्तिरेखांचं चरितगान करत असताना आपल्याला वर्तमानाचंही भान दिलं आणि सगळे धुक्याचे पदर दूर करून उजेडाची गावं सुद्धा आपल्याला कशी शोधता येतात याचं आपल्याला मार्मिक मार्गदर्शन केलं. आणि मुळामध्ये रामाची जी व्यक्तिरेखा आहे, म्हणजे समर्थांनी जे वर्णन केलं की विवेक आणिक वैराग्य हेची जाणावे महत्भाग्य, तर त्यामुळं हा जो एक सारासार विवेक आहे जगण्या वागण्यातला, तर ते रामायणाने भारतीय समाज जीवनाला दिलेलं सगळ्यात मोठं मूल्य आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं या रामायणाचं गारुड गेली इतके वर्ष, हजारो वर्ष हे भारतीय समाज मनावरती. म्हणजे आपण सामान्य लोकांचं समजू शकतो ते प्रभावित होणं, ते कुठल्याही गोष्टींनी प्रभावित होऊ शकतात. पण विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तिथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्या माणसाने आयुष्यामध्ये इतकं सगळं भोगलं, फडक्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमचं गीत ऐकलं पाहिजे. शिवाजी मंदिरामध्ये कार्यक्रम होता आणि फडक्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही समोर बसायचं हे गीत ऐकताना. आणि मग तशी गादी आणि लोडाला टेकून बसण्याची सगळी व्यवस्था करण्यात आली. आणि फडक्यांनी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत म्हणायला सुरुवात केल्यानंतर सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर फडक्यांना जवळ घेऊन ते असं म्हणाले की खरं कुणाचं कौतुक करू, शब्द म्हणून माडगुळकरांचं करू का संगीत म्हणून तुमचं करू, दोघांनी जे काही केलंय ते सगळं अलौकिक केलेलं आहे. आणि विनोबा भावे ज्या वेळेला पंढरपूरला आलेले होते त्यावेळेला पहाटेच्या प्रार्थनेपूर्वी गीतरामायण ऐकावं अशा प्रकारची इच्छा माडगुळकर आणि फडके या दोघांनी व्यक्त केली. आणि मग त्यानुसार त्यांना बोलवण्यात आलं आणि सुरुवातीला एकच गाणं ऐकवायचं असं ठरलं. तर ते गाणं त्यांनी ऐकवलं, पण पुढची त्यांची बैठक जी काय होती ती रद्द झाल्यामुळं ते म्हणाले की अजून गाणं सुरू ठेवा. आणि त्यामध्ये विशेषतः काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामा हे गीत म्हणत असताना विनोबाजींच्या डोळ्यामधून देखील असं उभी राहिली. तर त्यामुळे सामान्य माणसं तर प्रभावित झाली. आणि त्या संबंध काळाचा प्रभाव किती असावा, मिराजदारांनी एक फार सुंदर आठवण लिहून केली. मिराजदार म्हणाले की न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गीत रामायणाचा कार्यक्रम, एरवी मला पुढे जागा मिळाली असती पण उशीर झाल्यामुळे मी मागे बसलो, तर माझ्या शेजारी एक बाई बसलेल्या होत्या आणि त्या गीत रामायणाचं पुस्तक हातामध्ये घेऊन त्या गीताप्रमाणे या गीतांकडे लक्ष ठेवून वाचत होत्या. तर मी त्यांना म्हणालो की मला जरा बघायला द्याल का, तर त्या म्हणाल्या देते, पण एका अटीवरती की ते खाली ठेवायचं नाही. तर मिराजदार म्हणाले मी थोडा वेळ वाचलं, बघितलं आणि नंतर अनावधानाने माझ्याकडनं खाली ठेवलं गेलं. तर त्या बाई ताबडतोब म्हणाले मी तुम्हाला काय सांगितलं होतं, खाली ठेवायचं नाही, हे इतकं महत्वाचं पुस्तक आहे. तर हे इतकं गीत रामायणावरती या सगळ्या मंडळींनी प्रेम केलेलं आहे. आणि त्यामुळं गीत रामायणाचं वेगळेपण काय आहे, तर गदिमांनी आयुष्यभर जी काव्य साधना केली त्याला आलेलं अवीट गोडीचं फळ म्हणजे गीत रामायण म्हणून आपल्याला त्याच्याकडे आवर्जून पाहिलं पाहिजे. आणि
मगाशी मी जो उल्लेख केला की गीतरामायणापुढे म्हणजे गीतरामायणापर्यंत जाण्यासाठी त्यांनी जे वेगवेगळे रस्ते चोखाळलेले होते, त्यामध्ये म्हणजे गीतं असतील, चित्रपट गीतं असतील, संगीतिका असतील, त्यातून ते या महाद्वारापर्यंत पोहोचले. तर त्यामुळं गीतरामायण हे त्यांच्या काव्य साधनेला आणि यांच्या स्वर साधनेला आलेलं फळ म्हणून आपल्याला त्याच्याकडे आवर्जून पाहावं लागेल. आणि मला नेहमी असं वाटतं की गदिमांचं संपूर्ण जीवन हाच एक सर्जनाचा महोत्सव होता. म्हणजे त्यांनी जे जे काही निर्माण केलं ते सगळं अलौकिक दर्जाचं अशा पद्धतीने निर्माण केलं. आणि त्यामुळं 1977 साल 14 डिसेंबर हे गदिमांचा जन्म जसा चमत्कारिक पद्धतीने झाला तसं त्यांचं देहावसन तो प्रसंग सुद्धा आपल्या सगळ्यांना हळवा करणार आहे की गदिमांच्या आईला पारखी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यावेळेला पुरस्काराने आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केलं जाणार होतं. आणि त्यावेळेला एक फार चांगला योग घडून येणार होता की आदर्श मातेचा सन्मान होत असताना तितकाच एक चांगला मुलगा व्यासपीठावरती उपस्थित असणार होता. पण नियतीला ते काही मान्य नव्हतं आणि गदिमांच्या आई कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्या. गदिमा मागावून येणार होते आणि सभेमध्ये कुजबूज सुरू झाली की गदिमा कुठे दिसत नाही. पण पारख्यांच्या घरातला फोन वाजला आणि वाजल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला की गदिमा गेलेले आहेत म्हणून. ज्या गदिमांनी सांगितले की 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखात, म्हणजे तर्क जाणं त्यांचा मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणं त्यांचा पराधीन आहे, ते त्यांच्याच प्रत्ययाला यावं असा सगळा प्रकार तिथे घडला. पण गदिमांचं एक वेगळेपण असं आणि आपल्यालाही या गोष्टीचा विचार करावा लागेल की साहित्यिकांच्या विषयी सुद्धा समाजामध्ये केवढी आपुलकी होती. म्हणजे त्यांच्या माडगुळ या गावानी 13 दिवस सुतक पाळलं. गावामध्ये त्या दिवशी चूल पेटली नाही आणि दरवर्षी होणारी सटीची यात्रा ही देखील त्यावर्षी होऊ शकली नाही. आणि त्यामुळे गावातली जगन्नाथ पाटलांची जी बायको होती ती त्यावेळेला म्हणाली की गदिमांची समाधी बांधू नका, त्यांचं देऊळ बांधा, की आपल्या गावाचा कळस या नियतीने कापून नेलेला आहे. तर त्यामुळं गदिमांना जाऊन आता 48 वर्ष झाली आहेत आणि गीतरामायण लिहून 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे एखाद्या कलाकृतीचा प्रभाव हा 70 वर्ष टिकून राहतो. तर त्यामुळं आपल्या मनामध्ये मोह निर्माण होतोच की असामान्य कलाकृती आणि सामान्य कलाकृती यांच्यामध्ये आपण कसा भेद करणार आहोत. सामान्य कलाकृती काळाच्या ओघामध्ये टिकत नाही. जसा जसा काळ पुढे जाईल तसं तसं त्यांचं ते लुप्त होऊन जातं आणि एका टप्प्यानंतर तर त्याचं काहीच उरत नाही. पण ज्या अलौकिक कलाकृती असतात त्या काळाच्या ओघामध्ये सुद्धा टिकून राहतात, डौलांनी फडकत राहतात आणि विशेषतः कार्तिक मासामध्ये नदीच्या पात्रामध्ये आपण सोडलेल्या दीपमालेप्रमाणे त्या कालप्रवाहाला सुशोभित देखील करत असतात. तर आपली गीतरामायणासारखी जी कलाकृती आहे ती सुद्धा अशाच पद्धतीनं आहे. म्हणजे त्यांचं अतिशय सुंदर असं वर्णन कुसुमाग्रजांनी केलंय. कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय की हा साहित्य शारदेच्या दरबारातला मांडेशी राजा आहे आणि विशेषतः गीतरामायणाच्या माध्यमातून त्यांची जी सर्वस्पर्शी प्रतिभा आहे ती महाराष्ट्रभर परिमळली असा शब्द कुसुमाग्रजांनी वापरला. डॉक्टर सरोजा भाटेंनी त्यांचा अतिशय समर्पक शब्दामध्ये उल्लेख केला आणि त्या असं म्हणतात की गीतकाव्य हा जो प्रकार आहे, गीतायन ज्याला आपण म्हणू, तर ते निर्माण करण्याचं श्रेय हे आपल्याला माडगुळकरांना द्यावं लागेल. आणि माडगुळकरांच्या गीतरामायणाचं ज्यावेळेला वैशिष्ट्य आपण पाहू त्यावेळेला एवढी मोठी रामकथा इतक्या मोठ्या रंगमंचावरती घडते, इतक्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये भारताच्या आणि भारताच्या सीमा ओलांडून सुद्धा, तर त्या 56 गीतामध्ये बांधणं यासाठी जे त्यांच्या प्रतिभेचं कौशल्य होतं ते आपल्याला दिसतं. आणि यामध्ये वेगळा आकृतिबंध ज्याला आपण म्हणू की ज्या रामायणीय व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या मुखातून प्रसंगांचं कथन करून त्यांनी जवळजवळ 27 व्यक्तिरेखा आहेत अशा, त्या व्यक्तिरेखांच्या मुखातून हे सगळं गीतरामायण त्यांनी उमटवलेलं आहे. आणि मुळात भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव आणि उदात्त विचार, म्हणजे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते म्हणून आज इतकी वर्ष झाली तरी गीतरामायणाचे कार्यक्रम म्हटलं की लोकांना वाटतं की गीतरामायणाविषयी काही असलं तरी आपण तिथे ऐकायला गेलं पाहिजे, अशा प्रकारचा जो एक विचार लोकांच्या मनामध्ये येतो तो खूप महत्त्वाचा आहे. तर आजच्या
संदर्भामध्ये गीत रामायणाचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर मला अतिशय आनंद होतो की गीत रामायणावरती वेगवेगळ्या पद्धतीने आज संशोधन होत आहे. गीत रामायण जवळजवळ अनेक भारतीय भाषांमध्ये हे अनुवादित झालेलं आहे. तेलुगूमध्ये ते अनुवादित झालेलं आहे, कन्नडमध्ये अनुवादित झालेलं आहे. खरं तर त्या प्रांतामधलं रामायण आहेच पुन्हा, असं असताना सुद्धा गीत रामायण आपल्याकडे अनुवादित झालं पाहिजे असा जो काही एक विचार आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्यामुळं भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव आणि उदात्त विचार या तिन्हीचा संगम असलेली एक अलौकिक कलाकृती म्हणून आपल्याला गीत रामायणाकडे पाहावं लागेल. आणि गदी माडगूळकरांनी ती निर्माण केली. खरं तर गदिमांचं इतर साहित्य सुद्धा तितक्याच मनोभावी वाचलं जाण्याची फार गरज आहे. याचं कारण त्यांनी उत्तम कथा लिहिल्या आहेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. हे त्यांनी केवळ गीत रामायण लिहिलेलं नाही तर जगण्याचं महाभारत सुद्धा तितक्याच ताकदीने मांडलेलं आहे. तर त्याचा सुद्धा विचार अभ्यास पुढच्या पिढीच्या अभ्यासाचे निश्चितपणाने करतील. स्त्रीवादाच्या अंगाने सुद्धा गीत रामायणाकडे पाहिलं जात आहे. आणि विशेषतः आत्ता जी 3 पुस्तकं आली आहेत, अरुणाताईंचं सीतेची गोष्ट आहे, ताराबाईंचं सीतायन आहे आणि अभिराम बडकरकरांचं सीता नावाचं आहे. अगदी आशयसूत्र ते नसेल पण सीता या व्यक्तिरेखेविषयी आणि मग हे सगळं शोधत असताना एक साधन म्हणून सुद्धा गीत रामायणाचा जो काही वापर केला जातोय तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये नेहमी असं विचारलं जातं की पौराणिक महाकाव्य त्याचा आज वर्तमानाशी नेमका काय संबंध आहे. आज जग इतकं पुढं गेलेलं आहे. गेल्या 100 वर्षात जेवढे बदल झालेले नाहीत तेवढे 25 वर्षामध्ये झालेले आहेत. समाज जीवनाचा सगळा पोत बदलून गेलेला आहे. तर अशा वेगवान तंत्रशरण झालेल्या समाजामध्ये आज गीत रामायणाचं काय स्थान आहे असा प्रश्न सुद्धा नेहमी उपस्थित केला जातो आणि विचारला जातो. एकीकडे आपल्याला प्रचंड भौतिक समृद्धी येतीच आहे पण दुसरीकडे किळसवाणं वैचारिक दारिद्र्य सुद्धा आहे. तर ते कसं दूर करायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि समाजातल्या नैतिक आणि भौतिक जीवनातली जी दरी की ज्याला आपण कल्चरल लॅग किंवा सांस्कृतिक मांद्य असं म्हणतो ते कसं दूर करायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आज आपण सगळे धावत सुटलेलो आहोत. का धावायचं, किती धावायचं, कशासाठी धावायचं याचा सगळा विवेक आपण हरवून बसलेलो आहोत. आणि बाहेरचा गोंगाट इतका वाढलेला आहे की आपल्याला अंतर्नाद ऐकायला येत नाही. आणि त्यामुळं समर्थांनी जी अपेक्षा व्यक्त केली की आत्माराम, त्या आत्मारामाकडे आपलं कुणाचं लक्ष नाही. निदान गीत रामायणाचं हे सगळं चिंतन करत असताना आपलं जर आत्मारामाकडे लक्ष गेलं तर गदिमांनी ज्या काही कलाकृती सगळ्या निर्माण केल्या तर त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालं असं आपल्याला म्हणता येईल. तर शेवटी एकच सांगायचं की हे व्याख्यान आणि अनेक योगायोग याची सुद्धा एक मांडणी वैयक्तिक अनुभव असला तरी मी तो सांगतो आणि मग मी समारोपाकडे येतो. म्हणजे मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील माणकेश्वर या गावावरून आलो आणि आज मला आनंद वाटतो की माझ्या गावातली 4 माणसं आज व्याख्यानासाठी इथं आली. अर्थात ती पुण्यातच असतात त्यामुळे इथे आलेली आहे हे सुद्धा नमूद केलं पाहिजे. तर आमच्या इथे रामनवमीचा उत्सव हा 10-12 दिवस साजरा केला जातो. आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक दिवशी एकाचं प्रयोजन. तर आमचं द्वादशीला प्रयोजन असायचं आणि मग सगळा स्वयंपाक जो आहे तो मंदिरामध्ये केला जायचा पण घरून नैवेद्य तेवढा घेऊन जायचा. आणि आपल्याला माहिती आहे की एप्रिल महिन्यामधलं ते सगळं ऊन आणि त्याच्यामध्ये पायामध्ये चप्पल न घालता तो नैवेद्य घेऊन जायचा. आणि मग घरातल्या लहान मुलांच्या वरती ही जबाबदारी सोपवली जायची. सोहळ्याने ते सगळं घेऊन जायचं. तर मला कधी कधी रागही यायचा की आता हे सगळं माझ्याच वाट्याला का. तर आजी म्हणायची की तू रामाची सेवा कर, तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. तर पुढे इतके चांगले योग आले. म्हणजे अरुणाताई त्याच्या साक्षीदार आहेत की माझं साताऱ्याला समर्थ सदनामध्ये व्याख्यान होतं आणि तिथे आनंद माडगूळकरांचा मला फोन आला की गीत रामायणाला 61 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपण एक स्मरणिका करतो आहोत तर तुम्ही उद्या ताबडतोब मला 9 वाजता येऊन भेटा. तर मला वाटलं की आपल्याला एक लेख द्यायचा आहे तो पटकन देऊ आणि रिकामा होऊ. तर ते म्हणाले ह्याचं संपादन तुम्ही करायचं. आणि फक्त 21 दिवस शिल्लक होते. अरुणाताईंच्या केबिनमधूनच आम्ही फोन केला. त्यावेळेला त्या भारतीय विद्यापीठामध्ये होत्या आणि 21 दिवसामध्ये आम्ही ती स्मरणिका सिद्ध केली. पुढे गणेश कला क्रीडाला 4 दिवस मोठा कार्यक्रम झाला. रोज सकाळी एक व्याख्यान म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये आणि लगेच 14 गाणी. त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,
बालाजी तांबे, शंकर अभ्यंकर आणि समारोप माझ्या व्याख्यानाने झाला. तो एक भाग्ययोग माझ्या वाट्याला आला. मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष असताना गदिमांची जन्मशताब्दी आली, ती माझ्या कार्यकाळामध्ये साजरी झाली. त्या जन्मशताब्दी वर्षात मला गदिमा चैत्रबन पुरस्कार मिळाला. तो अरुणाताईंच्याच हस्ते मिळाला आणि त्यावेळेला सई परांजपे, भारती मंगेशकर ही सगळी मंडळी सुद्धा बरोबर होती. तर त्यामुळे तो योग आणि आज हा योग व्याख्यानाचा समारोप करणं गदिमांच्या गीतरामायणाच्या याने, तर असा एक छान योग या निमित्ताने घडून आला आणि आपण हे व्याख्यान देण्याची संधी मला दिली. खरं तर काव्याविषयी उद्या अरुणाताई बोलतायत, त्यामुळे आपल्या क्षेत्रीय सीमा शक्यतो ओलांडायच्या नाही. अभ्यास करताना त्या ओलांडायच्या, पण भाषण करताना त्या ओलांडायच्या नाही. एक सूत्र मी ठरवून घेतलं आणि त्यामुळं गदिमा आणि गीतरामायण या अंगाने मी बोललो. काव्याविषयी उद्या त्या बोलतील आणि त्या सगळ्या सीमा ओलांडूनच त्यांचं भाषण होणार आहे याची मला खात्री आहे. तर या सुंदर व्याख्यानासाठी आपण मला निमंत्रित केलं, त्याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि उर्दू मध्ये भाषांतर झाल्याचं माहितीये का? हो हो हो. हवा असेल तर मी उर्दू लिपीत आपल्याला देईन. हो. या व्याख्यानमालेवरती सर्वांचे आशीर्वाद आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आणि असे अनेक इथे जे श्रोते आलेले असतात ते आमच्याशी थेट कनेक्ट होतात. आज त्यांचा भाव आहे ना की मी लगेच सांगतो मला जे वाटतंय ते, तर ते या व्याख्यानमालेची जवळीक जी आहे ना ती दाखवतो असं मला वाटतं. इथे येणारे सर्व व्याख्याते, विद्वान व्याख्याते हे माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यामुळे मला प्रश्न पडायचा की त्यांच्या आधी आणि त्यांच्यानंतर आपण काय बोलायचं. म्हणजे ते इतकं अर्थगर्भी बोलतात की त्याच्यानंतर आता आपण काय बोलायचं, म्हणजे काहीतरीच काय. पण मला असं वाटतं जसं गीतरामायणामध्ये म्हणलं गेलं ना की मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार, तर ते आपण सूत्र ध्यानात ठेवूया आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण रामकथेचं स्मरण करू अर्थासह करूया असं मी आशा व्यक्त करते. अजून एक उद्घोषणा उद्या होणार आहे, खूप खास बातमी असणार आहे ती आणि तुम्हाला गेस करण्यासाठी हिंट म्हणून राम जन्माशी संबंधित ते असणार आहे असं मी सांगते. जे ढेरे परिवारातले आहेत तर त्यांनी थोडा विचार केला त्यांना लगेच लक्षात येईल, पण ते एका खास बातमीविषयी आहे जी आपण उद्या ऐकणार आहोत. आजही आपण समारोप करणार आहोत रामस्तुतीनंच. मी जाई परांजपे हिला विनंती करते की तिनं समारोप करावा. जाई आता भावसंगीताचं शिक्षण घेते आणि तन्मय देवचके यांचं पण मार्गदर्शन ती आता घेते आहे. समवयस्क आहे त्यामुळे मी तिचा सत्कार करते आणि तिला म्हणते की तिनं समारोप करावा. हॅलो, आवाज येतो मला? मी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं, पंडित भीमसेन जोशी आणि लता दिदींनी गायलेलं एक रामाचं भजन सादर करायचा प्रयत्न करते. गुणगान करिये राम